आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी। चुकीच्या पद्धतीने घर लाटल्याचा कोकाटेंवर आरोप। शिक्षेविरोधात कोकाटेंनी केलं होतं आव्हान। कोकाटे कायद्याने अपात्र आहेत, पण मंत्रिपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड। संजय राऊतांची टीका। त्यानं ते अपात्र ठरलेले आहेत, त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उत्तम जानकर यांचा एकाच गाडीतून प्रवास। अजित पवार आणि उत्तम जानकर यांची 5 मिनिटं गाडीत चर्चा। उत्तम जानकरांसोबत उमेश पाटील देखील उपस्थित। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटलांची निवड, तर विधानसभेत काँग्रेसच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून नेमणूक जाहीर। आम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगणार। विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50। अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील। संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे। मवियातील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम राहील। राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया। कुणाचे काही जरी आले तर अखेरला निर्णय अध्यक्षाला घ्यायचा आहे। मला वाटतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होणार नाही। मोहन भागवत कुंभमेळ्याला गेलेत का? मी त्यांना फॉलो करतो। मोहन भागवत गेले की त्यांच्या मागे जाऊ असं आमचं ठरलेलं। संजय राऊतांचा टोला कुंभमेळ्याला का गेले नाही ते विचारा। शिंदेंनी केलेला ठाकरेंना सवाल। भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गर्दी डुबकी मारून स्नान करताना पाहिलं नाही। आम्ही सगळे म्हटलं सरसंघ चालत गेली मी त्यांच्या पाठोपाठ राहून जा। संवेदनशील घटनेवर बोलताना सर्वांनी तारतम्य ठेवावं, माझ्या सकट सगळ्यांनी सबुरीने वागावं। योगेश कदमांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी ॲक्शन मोडमध्ये। राजापूर शहरात नव्याने उद्धव ठाकरे गटाच्या नव्या शाखेचं उद्घाटन, तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत पहिलं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, तसंच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन।